श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 71वा सर्ग वाचूया. रथ आणि सेना यांच्यासहित भरताची यात्रा विभिन्न स्थाने पार करून त्याने उज्जिहाना नगरीच्या उद्यानात पोहोचणे, सेनेस हळूहळू येण्याची आज्ञा देऊन त्याचे रथावर बसून वेगाने सालवनास पार करणे, अयोध्येच्या निकट येणे, तेथून अयोध्येची दुरावस्था पाहून पुढे जाणे, सारथ्याशी दुःखपूर्ण उद्गार प्रकट करून त्याचा राजभवनात प्रवेश, राजगृहापासून निघून पराक्रमी भरत पूर्व दिशेकडे निघाला. त्या तेजस्वी राजकुमाराने मार्गात सुदामा नदीचे दर्शन घेऊन तिला पार केले. त्यानंतर इक्ष्वाकू कुलनंदन श्रीमान भरताने जिचा प्रवाह दूरपर्यंत पसरला होता त्या लादिनी नावाच्या नदीस पार केले. त्यानंतर त्याने पश्चिमाभिमुख होऊन वाहणाऱ्या शतद्रू नावाच्या नदीस पार केले. तेथून तो एलाधान नावाच्या गावी पोहोचून तेथील नदीसही त्याने पार केले. त्यानंतर तो अपर पर्वत नावाच्या जनपदात आला. तेथे शिला नावाची नदी वाहत होती. आपल्या पात्रात पडलेल्या वस्त्रास ती शिला रूप देते. ती पार करून त्याने आग्नेय कोणात असलेल्या शल्यकर्षण नावाच्या प्रदेशात प्रवेश केला. तेथे शरीरातून काटे बाहेर पडणाऱ्या औषधी वनस्पती उपलब्ध होत्या. त्यानंतर सत्यप्रतिज्ञ भरताने पवित्र होऊन शिलावह नावाच्या नदीचे दर्शन घेतले. त्या नदीचे दर्शन घेऊन तो पुढे निघाला. मोठमोठे पर्वत ओलांडून तो चैत्ररथ नावाच्या एका वनात येऊन पोहोचला. त्यानंतर त्याने पश्चिम वाहिनी सरस्वती आणि गंगेची धारा यांचा संगम पाहून तो वीरमत्स्य नावाच्या देशाच्या उत्तरेच्या भागास येऊन पोहोचला. तेथून तो पुढे जाऊन भारुंड वनात शिरला. त्यानंतर त्याने अत्यंत वेगाने वाहणाऱ्या पर्वतांनी घेरल्यामुळे आपल्या प्रखर प्रवाहाद्वारे कलकलनाद करणाऱ्या कुलिंगा नदीच्या नावाच्या नदीस पार करून तो यमुनेच्या तटावर आला व त्याने सेनेस विश्रांती दिली. थकलेल्या घोड्यांना स्नान घालून त्यांच्या अंगांना शीतलता अर्पण करून त्यांना सावलीत चारा आदी देऊन त्याने आराम करण्याचा त्यांना अवसर दिला. स्वतः राजकुमार भरतानेही स्नान जलपानादी आदी करून रस्त्यात लागणारे पाणी बरोबर घेऊन तो पुढे निघाला. तो मंगलाचारांनी युक्त झाला असून मांगलिक रथावर आरूढ झाला होता. ज्यात फारशा माणसांची वर्दळ नाही अशा वनात त्याने मोठ्या वेगाने पार केले, जणू वायूने आकाशास ओलांडले होते. त्यानंतर तो अंशुधान नावाच्या गावापाशी आला. महानदी भागीरथी ओलांडण्यास दुस्तर जाणून रघुनंदन भरत त्वरित प्रागवट नावाच्या विख्यात नगरात आला. या नगरात त्याने गंगेस पार करून कुटिकोष्टिका नावाच्या नदीच्या तटावर येऊन सेनेसहित ती नदी पार केली. तो नंतर धर्मवर्धन नावाच्या गावात येऊन पोहोचला. तेथून तोरण गावाच्या दिशेस असलेल्या जंबूप्रस्थास तो गेला. त्यानंतर दशरथ कुमार भरत एका रमणीय गावी आला. त्या गावाचे नाव वरुथ होते. तेथे एका रमणीय वनात निवास करून तो प्रातःकाली पूर्व दिशेकडे निघाला. जाता जाता तो उज्जिहाना नगरीच्या उद्यानात येऊन पोहोचला. त्या उद्यानात कदंबाचे वृक्ष पुष्कळ होते. त्या कदंबाच्या उद्यानात येऊन आपल्या रथास शीघ्रगामी घोडे जुंपून सेनेस धीरे धीरे येण्याची आज्ञा देऊन भरत तीव्र गतीने निघाला. त्यानंतर सर्वतीर्थ नावाच्या एका गावात रात्री राहून उत्तानिका नदी व अन्य नद्या, नाना प्रकारचे पर्वतीय घोडे जुंपलेल्या रथाने
पार करून नरश्रेष्ठ भरत हस्तिपृष्ठक नावाच्या गावी पोहोचला. तेथून पुढे जाऊन त्याने कुटिका नदी पार केली. त्यानंतर लोहित्य नावाच्या गावी पोहोचून कपिवती नावाच्या नदीस त्याने पार केले. त्यानंतर एकसाल नगराच्या पाशी स्थाणुमती आणि विनत गावाजवळील गोमती नदीस पार करून तो त्वरित कलिंग नगराजवळच्या सालवनात येऊन पोहोचला. तेथे पोहोचताच भरताचे घोडे थकून गेले. त्यांना विश्रांती देऊन तो रातोरात्रच त्वरित सालवान उल्लंघून अरुणोदयकालीच राजा मनूने वसविलेल्या अयोध्यापुरीचे दर्शन त्याने घेतले. पुरुषसिंह भरत मार्गात 7 दिवस व्यतीत करून 8व्या दिवशी अयोध्यापुरीचे दर्शन घेऊ शकला. समोर अयोध्यापुरीस पाहून तो आपल्या सारथ्यास म्हणाला, सुता, पवित्र उद्यानांनी सुशोभित असलेली ही समोर अयोध्यापुरीस पाहून तो आपल्या सारथ्यास म्हणाला, सुता, पवित्र उद्यानांनी सुशोभित असलेली ही यशस्विनी नगरी आज मला अधिक प्रसन्न दिसत नाही. ही नगरी तीच आहे की जित निरंतर यज्ञयाग करणारे गुणवान आणि वेद पारंगत विद्वान ब्राह्मण निवास करतात. इथंच बऱ्याच धनिकांचाही निवास आहे. राजर्षीत श्रेष्ठ महाराज दशरथांनी हिचं पालन केलं आहे. अशी ही अयोध्या यावेळी शुभ्र मातीच्या ढिगाऱ्यासारखी फारशी आनंदित दिसत नाही. पूर्वी अयोध्येत 4ही दिशांना नरनारींचा महान तुमुल नाद ऐकू यायचा, पण आज तो मी नाद ऐकू शकत नाही. सायंकाळच्या समयी लोक उद्यानात प्रवेश करून तिथं क्रीडा करीत असत. क्रीडा करून झाल्यावर ते आपल्या घरी दौडत असत. त्यावेळी या उद्यानांची शोभा अपूर्व होती, पण आज मात्र मला काही वेगळाच प्रकार दिसत आहे. ही उद्यानं आज कामी जनांनी परित्यक्त असून जणू रडत असताना दिसतात. सारथी, ही पुरी आता मला वनवासासारखीच वाटत आहे. आता इथं पूर्वीप्रमाणे घोडे, हत्ती, आणखी काही जाणारी येणारी श्रेष्ठ मनुष्य दिसत नाहीत. जी उद्यानं पूर्वी मदमत्त व आनंदमग्न भ्रमर, कोकिळ आणि नरनारी यांनी भरून जात होती, जी लोकांना प्रेम मिलनासाठी अत्यंत गुणकारी असत, तीच आज मी सर्वथा आनंदशून्य पाहत आहे. इथं मार्गावरील वृक्षांची पानं गळून पडत आहेत. त्यांच्याद्वारे जणू वृक्ष रडत आहेत असं वाटतं. रागयुक्त मधुर कलारव करणारे मृग व पक्षी यांचे तुमुल शब्द अद्याप ऐकू येत नाहीत. चंदन व अगरू यांच्या सुगंधानं मिश्रित आणि धूपाच्या मनोहर गंधानं व्याप्त निर्मल मनोहर समीर आज पूर्वीप्रमाणे वाहताना का दिसत नाही? वादन दंडानं वाजविली जाणारी भेरी, मृदंग आणि वीणा यांचे आघात जनित शब्द पूर्वी अयोध्येत होत असत. कधी त्यांची गती अवरुद्ध झालेली नव्हती, परंतु आज मात्र हे शब्द का बंद झाले आहेत काही कळतच नाही. मला तर अनेक प्रकारचे अनिष्टकारी, क्रूर आणि अशुभ सूचक अपशकुन दृष्टीस पडत आहेत. त्यामुळं माझं मन खिन्न झालं आहे. सारथी, यामुळं असं प्रतीत होत आहे की माझ्या बांधवांचं कुशल मंगल सर्वथा दुर्लभ आहे. मोहाचं तसं विशेष कारण नसतानाही माझं हृदय शून्य झालं आहे. भरत मनातल्या मनात फार खिन्न झाला होता. त्याचे हृदय शिथिल बनले होते. तो भ्याला होता. त्याची सारी इंद्रिये क्षुब्ध झाली होती. अशा मनस्थितीतच त्याने शीघ्रतापूर्वक इक्ष्वाकू वंशी राजांनी पालन केलेल्या अयोध्या नगरीत प्रवेश केला. पुरीच्या द्वारावर सदा वैजयंती पताका फडकत असल्याचे त्या दाराचे नाव वैजयंती ठेवले होते. त्या वैजयंती द्वाराने भरताने पुरीत प्रवेश केला. त्यावेळी त्याच्या रथाचे घोडे खूपच थकून गेले होते. द्वारपालांनी उठून म्हटले, महाराजांचा जय असो. भरत त्यांच्या बरोबर पुढे निघाला. भरताचे हृदय एकाग्र झाले नव्हते. तो घाबरला होता. म्हणून त्या रघुकुलनंदन भरताने
द्वारपालांना सत्कारपूर्वक परत पाठवून दिले. तो केकयराज अश्वपतीच्या थकल्या भागल्या सारथीला म्हणाला, निष्पाप सुता, काही कारण नसताना मला इथं एवढ्या त्वरेनं का बोलावून घेतलं? या प्रश्नाचा विचार करता करता माझ्या मनात अशुभाची शंका आली आहे. माझा स्वभाव दीनतारहित असूनही तो आता स्वस्थितीपासून भ्रष्ट बनत चालला आहे. सारथी, यापूर्वी मी राजांच्या विनाशकाली जशी लक्षणं ऐकत होतो ती सर्व लक्षणं मला आज इथं दिसत आहेत. मी पाहत आहे की गृहस्थांच्या घरात केरसुणी फिरलेली नाही, ती वृक्ष आणि श्रीहीन दिसत आहेत. त्यांची दारं उघडी आहेत. या घरातून बलिवैश्वदेव कर्म होत नाही. ही धुपाच्या सुगंधानं वंचित आहेत. यात राहणाऱ्या कुटुंबजनांना भोजन प्राप्त झालेलं नाही. ही सारी गृह प्रभाहीन उदास दिसत आहेत. असं वाटतं की इथं लक्ष्मीचा निवास नाही. देवमंदिरं फुलांनी सजलेली दिसत नाहीत आणि अंगणं झाडलेली दिसत नाहीत. माणसाविना ही शून्य दिसत आहेत, म्हणून यांची शोभा पूर्वीसारखी दिसत नाही. देवमूर्तींची पूजा बंद झालेली आहे. यज्ञशाळात यज्ञ होताना दिसत नाही. फुलांच्या व माळांच्या बाजारात आज विकण्यासाठी कोणतीच वस्तू शोभा पावताना दिसत नाही. इथं पूर्वीसारखे व्यापारी दिसत नाहीत. चिंतेनं त्याचं चित्त उद्विग्न झालेलं दिसत आहे. आपला व्यापार नष्ट झाल्यामुळे ते संकुचित झालेले दिसतात. देवालय व वृक्ष यांच्यावर निवास करणारे पशुपक्षी आज दीन झालेले दिसतात. मी पाहत आहे, नगरातील सर्व स्त्री पुरुषांची मुख मलिन झाली आहेत. त्यांच्या नेत्रातून अश्रू दाटलेले दिसत आहेत. ते सर्वच्या सर्व दीन, चिंतित, दुर्बल व उत्कंठित आहे. सारथ्यापाशी असे म्हणून अयोध्येत दिसणाऱ्या अशी अनिष्ट सूचक चिन्हे पाहून मनातल्या मनात दुःखी झालेल्या भरताने राजमंदिरात प्रवेश केला, जी अयोध्यापुरी पूर्वी देवराज इंद्राच्या नगरी समान शोभा पावत होती. ती मधील चौक, घरे, रस्ते आज शून्य दिसत होते. दरवाजांची दारे धुलीधूसर दिसत होती. त्यांची अशी दशा पाहून भरत पूर्ण दुःखात विमग्न झाला. त्या नगरीत पूर्वी कधी न दिसणाऱ्या अप्रिय गोष्टी पाहून महात्मा भरताने आपले मस्तक खाली वाकविले. त्याचा हर्ष संपला होता. त्याने दीन हृदयाने पित्याच्या भवनात प्रवेश केला. इथे 71वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 72वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद.